प्रेक्षकांनो नमस्कार. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये मी अभिजित दराडे तुमचं स्वागत करतो. आणि आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी विशेष पाहुणे म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. आता लक्ष्मण हाकेंनी काय केलं आहे की राज्यभरात 100 सभा ते घेत आहेत. कशासाठी घेत आहेत, नक्की त्यांचा उद्देश काय आहे? का मनोज जरांगेंचं 30 तारखेला आंदोलन आहे म्हणून हाकेंनी प्रति आंदोलन चालू केलं आहे, या सगळ्यावर चर्चा करायच्या आहेत. इतर काही प्रश्न आहेत. आता एक मागे सभा झाली त्यांची, त्यामध्ये महाराष्ट्राचा थलपती त्यांना व्हायचं आहे असे त्यांची इच्छा होती. विचारूयात हाके साहेबांना नक्की काय त्यांच्या मनात आहे. साहेब 100 सभा घेत आहेत, काय नक्की कारण काय त्याचं? 100 सभा या महाराष्ट्रातल्या 450हून जास्त ओबीसी मध अंतर्गत येणाऱ्या जात समूहांना जागृत करणं, त्यांच्या एकीची वज्रमूठ बांधणं, त्यांचे हक्क अधिकार टिकवणं, की जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या क्लासमध्ये ह्या सर्व 300-400 जाती एकत्रित आणल्या, त्यांना सोशल जस्टिस देण्याचा प्रयत्न केला, त्या क्लासला जागृत करायचं आहे आणि एकत्र आणायचं आहे. आणि हा जर क्लास एकत्र आला तर महाराष्ट्राचा थलपती निश्चित होईल. यामध्ये तो महाराष्ट्राचाच नव्हे, देशाच्या राजकारणाला गवसणी घालणारा असेल, एवढी त्या कॉन्सेप्टमध्ये धमक आहे. ओबीसी जागा झाला, जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी, हे वाक्य आम्ही केंद्रबिंदू ठेवू. ओबीसींना एकत्रित करू, आंबेडकरी जनता, आदिवासी जनता. कारण देशामध्ये आर्थिक नियोजन हजारो लाखो करोडोंची झाली, पण सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून इथं दुजाभाव आजही बघायला मिळतो. बजेटरी तरतूद आजही बघायला मिळते. ओबीसीमधला कुठला समूह, कुठली जात आणि त्याचा काउंट किती, याची अधिकृत आकडेवारी 1931 पासून ना महाराष्ट्राच्या जवळ आहे ना देशाच्या जवळ आहे. म्हणजे आर्थिक नियोजन, मोठमोठ्या योजना, मोठमोठे रोड्स, लाडक्या बहीण योजनेवरती 30-35 हजार कोटी रुपये खर्च होतात. पण ओबीसी BJNTच्या जे सोशली बॅकवर्ड आहेत, ज्यांचा ड्रॉपआउट एज्युकेशनमधला खूप मोठ्या प्रमाणात आहे, जे साधं शिक्षण, बेसिक शिक्षण घेऊ शकत नाहीत, प्रायमरी शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्यावरती मात्र गव्हर्नमेंट खर्च करायला तयार नाही. तुम्ही एका बाजूला 80% लोकांना मोफत रेशन देत आहे, पण त्यांना एज्युकेशन देत नाही. म्हणजे तुम्हाला नक्की करायचं आहे काय? देशाचं धोरण चाललं आहे कुठल्या दिशेनं? मग इथं विचारवंत, तज्ज्ञ मंडळी, समाजशास्त्रज्ञ, साहित्यिक मंडळी, मीडिया ज्याला चौथा स्तंभ म्हटला जातो, ती लोक बोलणार आहेत का नाही? या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रातला क्राऊड आम्हाला जागा करायचा आहे आणि महाराष्ट्राला पुढं घेऊन जायचं आहे. आणि हा खरा पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हे याचं मंथन होण्यासाठी आम्ही 100 सभा घेतो आहे. 100 सभा तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी नाही. 100 सभा वाडीवरती, वस्त्यावरती, तांड्यावरती, पाड्यावरती असतील. ओबीसी बांधवांना अपिलिंग असतील. कारण आम्ही शोषित आहोत, वंचित आहोत. आम्ही एखादी मोठी सभा जिल्ह्याच्या ठिकाणी लावायची, करोडो रुपयांचा लॉजिस्टिक्स वापरायचे, मीडिया, बाकी सगळ्या गोष्टी करायच्या. या गोष्टी नको आहेत आम्हाला. थोडा वेळ जाईल, पण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्याशिवाय इथं लोकनेता होणे नाही, इथं सामान्य माणसाचे प्रश्न कळणे नाही आणि पर्यायानं थलपती होणे नाही. मग हाकेंना लोकनेता व्हायचं नाही. हाकेंचं सोडून द्या विषय. जो काम करेल तोही होऊ शकतो. जो महाराष्ट्राच्या 13-14 करोड जनतेच्या काय समस्या आहेत, काय दुःख आहेत, काय वेदना आहेत, ते या महाराष्ट्राच्या सिव्हिलायझेशनच्या लाईनवरती कुठं आहेत, किती दूर आहेत, हे ज्याला समजेल तो थलपती होईल. सर, तुमच्या आंदोलनाचे टायमिंग जर पाहिले तर मनोज जरांगेच्या आंदोलनाशी मिळते जुळते का असतात? नाही. त्यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी आमच्या 100 सभाची पहिली सभा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमच्या 100 सभांची दास्ती घेऊनच त्यांनी आंदोलन जाहीर केलं. आम्हाला माहिती नव्हतं. काढा ना सिक्वेन्स, काढा ना. अरे मी 100 सभांची घोषणा केली कधी? मी सुरुवात नारळ पण फोडला पाथर्डीजवळ, शिरसाटवाडीचा. लोकांचा प्रतिसाद आहे. आम्ही बोलल्यानंतर, आम्ही व्यक्त झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळं त्यांच्या आंदोलनाची आम्ही नाही कॉपी केली. ते कुठं 100 सभा घ्यायला? मग हाकेंच्या आंदोलनाची जरांगेंनी कॉपी करा ना, तुम्ही घ्या. असं प्रश्नच नाही. तुमच्या आंदोलनाची मोठं आंदोलन जाहीर करणं. बघा, जरांगेला एकतर उपोषणाशिवाय बाकी काही येत नाही, फक्त उपोषण करू शकतो. ते तर म्हणतात 30 कोटी मराठी येणार आहेत. अरे 30 कोटी मोजले कोणी? कधी मोजले? आणला कुठून आकडा? 3 कोटी मराठीचा अंतर कुठून आणला आकडा? कुठून आणला? आणि 3 कोटी लोक बसायला किती स्क्वेअर फूट जागा लागते, किती एकर जागा लागते? फोटो केला होता ना तुम्ही. काही बोलतात ते. बीडच्या चौकामध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये 1 कोटी माणसं बसतील का हो कधी?
त्यामुळे ते जरांगे काय बोलतात, कसं बोलतात, कुठून आकडे आणतात, त्यांचं नॉलेज किती, लिगल ॲस्पेक्ट किती, त्यांना उपोषण करायला जमतं, त्यांना शिवराळ भाषेत बोलायला जमतं, त्यांना वेगवेगळ्या नेत्यांना टार्गेट करायला जमतं. आणि हुर्रे, लोकशाहीचा अभ्यास नाही, इतर लोकांचा रिस्पेक्ट नाही. अरे ही लोकशाही आहे. प्रत्येक माणसाला जातीवरून, पातीवरून, नेतृत्वावरून बोलणं नाही आहे इथं. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. संविधानाला अपेक्षित असलेली भाषा बोलणारा माणूस महाराष्ट्राचं नेतृत्व करेल. अशा थिल्लर आणि एकदम कमरेखालची भाषा बोलणाऱ्याला जनता बरोबर त्यांची जागा दाखवेल. हाके साहेब, तुम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांची भाषा बोलतात. प्रत्येक वेळेस तुम्ही संविधान, घटना याविषयी फार बोलत असतात. पण जेव्हापासून मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके सर यांच्या आंदोलनं सुरू झाली, दोन समाजातली दरी प्रचंड वाढायला लागली. हो, दरी म्हणजे अजून दरी वाढलेली नाही. काय आहे, तुम्ही दोघं कारणीभूत नाही त्या गोष्टीला. नाही, लक्ष्मण हाके बचावाची भाषा बोलतोय. लक्ष्मण हाके कोणावर अतिक्रमणाची भाषा बोलत नाही. ओबीसी मधला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही नेत्यानं या प्रस्थापित लोकांचा कधी कारखाना ताब्यात घेतलाय, कधी त्यांच्या हक्क अधिकारावरती गदा मागितले, त्यांच्या आमदारक्या खासदारक्या आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या म्हणून त्यांच्या मागं लागलेत. हे झालं नाही दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळी आम्ही अटॅकिंग मूडमध्ये जर असतो तर हे जे काही प्रस्थापित लोक बसलेत ना, कारखानदार, वतनदार महाराष्ट्राच्या बोडक्यावर, हे बसले नसते. कारण नॉर्थमध्ये आणि साऊथमध्ये ओबीसीचे अनेक नेते उदयाला आले. मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर वॉटरशेड मुवमेंट म्हटलं जातं 92 ते 94च्या कालावधीमध्ये. एक खूप मोठ्या समूहाला इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया मंडल आयोगाच्या माध्यमातून झाली. फुले शाहू आंबेडकरांचा जन्म घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मात्र दुर्दैवानं या कारखानदारामुळं, या संस्थानिकांमुळं, या सरदार वतनदारांमुळं मूळ ओबीसी मात्र जिथल्या तिथं, ज्याची संख्या 50 ते 60% आहे, त्याला सोशल जस्टिसच्या प्रतीक्षेत, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत तो आजही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या लोकांना जर आम्ही जागृत केलं ना, हे सगळे लोक आपला बोऱ्या बिस्तारा गुंडाळून आपल्या वाड्या वस्त्यावरती जाऊन थांबतील. नाही, एक जर गोष्ट लक्षात घेतली ना, तुमच्या दोघांच्या आंदोलनाची भाषा तुमची जवळपास सारखीच आहे. ते म्हणतात मी माझ्या लेकरांसाठी लढतोय, तुम्ही म्हणतात मी शोषित वंचित ओबीसींसाठी लढतोय. म्हणजे लढतायत तर तुम्ही सगळ्या शोषित वंचितांसाठी. असं नाहीये. रिझर्वेशन हा पार्ट, रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व आहे. जरांगे भाषा कशाची बोलतायत? आम्ही गरीब झालो याची बोलतायत. गरिबी कर्मानं, तुमच्या कर्तृत्वानं येते जाते. गरिबी म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशन नाही. मराठा समाजातली 4 कुटुंब गरीब झाली म्हणजे त्यांचं सामाजिक पत आणि प्रतिष्ठा कमी नाही होत. आरक्षण काय बोलतं तर सामाजिक न्याय देण्यासाठी प्रतिनिधित्वाची भाषा बोलतं. की जिथं सामाजिक दुजाभाव झाला आहे, एका समूहाकडून दुसऱ्या समूहावरती त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांच्या व्यवसायावरनं हीन लेखणं, दुय्यम लेखणं, अरे तो नाभिक आहे, अरे तो लोहाराचा आहे, अरे तो कुंभाराचा आहे, त्याचं काय, हे जे काही वर्षानुवर्षाचं जे काही डिस्क्रिमिनेशन आहे, सोशल डिस्क्रिमिनेशन, त्यामुळं त्या माणसांना इथला नागरिक म्हणून जी काही असमानतेची वागणूक मिळाली, त्या लोकांना लोकशाही देशामध्ये समानतेची वागणूक मिळावी म्हणून प्रतिनिधित्व आहे. आता जरांगेंच्या प्रश्नावरची उत्तरं सांगतो. जरांगे गरिबीची भाषा बोलत असतील तर घटनादुरुस्ती करून EWS आरक्षण दिलं आहे, SCBC आरक्षण महाराष्ट्र शासनाने दिलं आहे. ते नको आहे त्यांना हवं आहे ओबीसीमधूनच. मग ओबीसीमधूनच जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर संविधानिक तत्त्व तुम्हाला ते पॅरामीटर्स फुलफिल करावे लागतील, तर तुम्हाला ओबीसीमधून मिळेल. पण ह्यांच्या आंदोलनाची धास्ती घेऊन बेकायदा GR, 2 सप्टेंबरचा GR, बेकायदा जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर पदावर, नगरसेवक पदावर, पंचायत समिती सभापती पदावर, सदस्य पदावर, ही सगळी लोक बेकायदा ओबीसीच्या आरक्षणावर ताबा मारण्याचं पद्धतशीरपणे काम मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं, आंदोलनावरनं महाराष्ट्रात झालं आहे. आणि पर्यायानं ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालं आहे. आता जरांगेंची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांची जी लढाई आहे ती सरकारविरोधात आहे, पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे. तुम्ही ज्या सगळ्या सभा घेतायत, ओबीसींना जागा करतायत, तुम्ही आता या ज्या तुमच्या मागण्या आहेत किंवा जरांगे आरक्षणात घुसतायत, मराठा समाज आरक्षणात घुसतो असं जे तुम्ही म्हणतायत, पण तुमची लढाई थेट सरकारच्या विरोधात आहे की जरांगेच्या विरोधात? कारण तुम्ही सरकारच्या विरोधात फारसं बोलताना दिसत नाही. सरकारच्या बघा 2 सप्टेंबरचा GR फाडणं, GR फाडला तो लक्ष्मण हाकेने. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या त्या समता भूमीवरती जाऊन पुण्यात GR फाडणारा हा लक्ष्मण हाके, हे गव्हर्नमेंटच्या विरोधात आहे ना. आम्ही जातनिहाय जनगणना खरा म्हणून आता पुढं 100 सभा घेतोय. हे काय जरांगे कोण? हुईज जरांगे? कोण सोशल रिफॉर्मर आहे? कोण काय राष्ट्रपती पदावर बसला आहे, राज्यपाल पदावर बसला आहे, काय मुख्यमंत्री पदावर बसला आहे? कोण आहे जरांगे? जरांगेला टार्गेट करायचं कारण काय? आम्ही सरकारच्या विरोधात भांडतो आहोत.
आम्ही सरकारकडून आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असं म्हणतोय. आम्ही सरकारला म्हणतोय की आमच्या हिताचं, आमच्या आरक्षणाचं संरक्षण करा. आमच्या उत्तरदायित्वाची शपथ तुमच्यावर आहे, जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही ती शपथ घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर जाताना, मंत्रिमंडळात जाताना. आम्ही एखाद्या समूहाबद्दल अपप्रभाव बाळगणार नाही. असा जो मंत्री, जो मुख्यमंत्री, जो आमदार, जो खासदार शपथ घेतो तो जरांगेला डायरेक्ट इनडायरेक्ट कसं काय फिडिंग करू शकतो? मग जर फिडिंग करायचं असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा फिडिंग द्यावा. करणार? खूप लोक आहेत ना. कोण आहेत? खूप लोक आहेत नावं महाराष्ट्रामध्ये. सांगा ना. अरे रोहित पवार आहेत, शरद पवार आहेत, राजेश टोपे आहेत, विजयसिंह पंडित आहेत, ते सोळंकी आहेत, अजून कोण सत्तेमधली माणसं आहेत. ही सगळी मंडळी आहेत ना. सत्तेमधले कोण? सत्तेमधले भरपूर जण आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मांडी लावून बसायचं आणि जरांगेंना सपोर्ट करायचा. का कोण आहे पण तो? अरे खूप लोक मांडीला मांडी लावून बसणारा आहेत. खूप लोक. नेता आता कोण आहे? तुम्हाला समजलं ना सगळं. मला काय प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे असं नाही ना. मी कुणाला घाबरणारा नाही हे तर डोक्यातनंच काढा. सरकारच्या सगळे माणसाची नावं का नाही घेत खूप तुम्ही? लोक आहेत सरकारमध्ये बसणारे, खूप जण आहेत. जसे की भरपूर जण आहेत. राधाकृष्ण विखे सगळे पाटलांवर नाराजी. सगळे आहेत. विखे पाटलांवर जरांगेंनी नाराजी व्यक्त केली. अहो, विखे पाटलांना एवढ्या वर्षाचं राजकारण आहे, त्यांना कारखानदारीशिवाय बाकी काही देणं घेणं नाही. त्यांना जर त्यांच्याच मतदारसंघामध्ये एकट्या पारनेरमध्ये ओबीसींची संख्या किती आणि त्यांचं काय झालं हे त्यांनी कधीतरी आमच्यासमोर चर्चेला यावं. आम्ही सांगू नगर जिल्ह्यामध्ये कोण किती संख्येनं राहतो आणि तुम्ही कशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आणि तुम्हाला काय नॉलेज आहे, काय तुमची अक्कल आहे, काय ज्ञान आहे हे त्या उपसमितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जी मुक्ताफळं उधळली. आणि ह्या लोकांना स्वप्न पडतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची. नाही होणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस किंवा अजून कोण येतील, पण हे कारखानदार मंडळी कधी आम्ही येऊ पण देणार नाही जर येण्याची त्यांची हे असेल तर. अशी भूमिका जर इथल्या 60% ओबीसींच्या बाबतीत त्यांची असेल, काय होईल बरं? कसे मुख्यमंत्री होतील ही लोक? त्यामुळं ओबीसी काय आहे चीज हे आम्ही महाराष्ट्राला आमच्या आंदोलनातून दाखवून देऊ. तुम्ही आता जे नावं घेतले नेत्यांचे, राष्ट्रवादीचे नेते जास्त दिसत आहेत त्यात. विशेष राग आहे का राष्ट्रवादीवर? नाही, राष्ट्रवादी शोषणाचा आपला शत्रू कोण आहे आपल्या चळवळीचा हे आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे. आणि आम्ही आमचा शत्रू फायनल केला आहे. आमचे शोषक कोण आहेत राष्ट्रवादी हे आम्ही ठरवलं आहे. राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या मुवमेंटमध्ये तयार झालेले कारखानदार की ज्यांना कुठलाही विचार नाही, ज्यांना पब्लिकमधल्या कुठल्या लोकांच्या काय भावना आहेत याचं देणं घेणं नाही. भाजपची सत्ता आले ते भाजपमध्ये जातात, काँग्रेसची सत्ता आले ते काँग्रेसमध्ये जातात, शिवसेनेची सत्ता आली ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. अहो, याच्याही पलीकडं एक काळ असा होता की BSPचं वातावरण हवा होती. अरे BSPमध्ये जाऊन निवडणुका लढलेले अनेक जण आहेत. भाजपच्या कारखानदाराची यादी तुम्हाला सांगा. खूप मोठी आहे. शिवेंद्रराजे भोसलेंपासून विखे पाटलांपासून किती सांगू, मोहिते पाटलांपासून किती लोकांची सांगू भाजपची. अरे लाभार्थी टोळे आहेत या सगळ्या. काय देणं घेणं नाही. जरांगेंची भाषा पण अशीच आहे. ते लाभार्थी टोळ्याच म्हणतात. हो, प्रश्नच नाही ना. हे लाभार्थी आहेत सगळे. हे बघा, तुम्हाला सांगू का, सामान्य माणसाच्या हिताचं देणं घेणं यांना कुणालाही नाही. मी मगाशी तुम्हाला एका योजनेचं नाव सांगितलं की वर्षाला 30 ते 35 हजार कोटी रुपये महिलांना तुम्ही अनुदान देताय. महिलांना काय देताय? त्यांच्या अकाउंटला जमा करताय. पण त्याच महिलांना तुम्ही जर प्रॉपर उच्च दर्जेदार एज्युकेशन जर देऊ शकलात, त्यांच्या पुढच्या पिढ्या त्यांच्या पायावर उभ्या राहतील. त्यांचं परिवर्तन, समग्र परिवर्तन होईल. तुम्ही राशन देताय. अरे राशन देण्यापेक्षा तीच अमाऊंट तुम्ही इतर इन्फ्रास्ट्रक्चरवरती, इकडं कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारं पाऊस, तो जर तुम्ही प्रॉपर सायपन पद्धतीनं लातूरपर्यंत घेऊन गेलात, अरे ते समग्र होईल ना. पुढच्या पिढ्यांचं, पुढच्या पिढ्यानपिढ्या त्याचा काहीतरी फायदा होईल ना. हे नाही करायचं तुम्हाला. लोकांना तुम्हाला आयतं कसं देता येईल, निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून काय क्लृप्त्या करता येतील, हे सगळं धोरण आहे यांचं. हाके सर, तुम्ही आता नाव घेताना रोहित पवारांचं नाव पासून तुमच्या यादीची सुरुवात केली. बऱ्याचदा टीका तुम्ही रोहित पवारांवर जास्त करतायत, असं का? रोहित पवार कारण जरांगे नावाचं जे खुळचट माणूस आहे की ज्याला कुठलं आकलन नाही, जे रोहित पवारांना बोलता येत नाही, जे शरद पवारांना बोलता येत नाही, जे अजितदादा पवार आता गेले वंदनीय झाले पण बाकीच्या लोकांना बोलता येत नाही, ती भाषा ते जरांगेंच्या तोंडून बोलवतात. कारण त्यांचं सोशल मीडियाचं जे सर्व नेटवर्किंग आहे, त्यांना सपोर्ट करणारं, त्यांना मोठं करणारं हे रोहित पवारांचं आहे. ही फॅक्ट आहे. म्हणून आम्ही रोहित पवारांवरती कायम टीका करतोय. लक्ष्मण हाकेवरती जेव्हा हल्ले झाले, 10 हल्ल्यापैकी 5 हल्ले करणारे हे रोहित पवारांचे लेफ्ट राईट हँडला असणारी माणसं होती. मग का करू नये आम्ही रोहित पवारवर टीका? मग शत्रू कोण आमचा?
लक्ष्मण हाके कोणाला नकोसा झाला आहे? रोहित पवारांना नकोसा झाला आहे. हे कशामुळे? कशामुळे आता ते त्यांना विचारलं पाहिजे. ओबीसी जागा झाला तर आपल्या पायाखाली आपलं जाजम राहणार नाही हे त्यांना चांगली कल्पना आहे. मग कर्जत जामखेड असो, बारामती असो, इंदापूर असो, दौंड असो की शिरूर असो, यांच्या बापाची जागीर आहे का? हडपसरला पण आहे. हडपसर असो, यांच्या बापाची जागीर आहे. यांचा काउंट किती? आता राष्ट्रवादीमध्ये जे काही सुरू आहे अजितदादांच्या, जे काही कोण नेते 2-4 नेत्यांना त्यांचे काय संविधानिक ते कुठल्या पोझिशनला आहेत, तटकरे, पटेल, मुंडे, भुजबळ यादी काय त्यांची ही कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी? अजित पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. त्या यादीमध्ये नावं कोणाची आहेत? का आम्ही सगळ्या लोकांनी त्यांना मतदान करावं? काय त्यांच्या पक्षामध्ये पोझिशन? एका घरामध्ये पदं किती? मग आम्ही कुणावर टीका करायची? सत्ता येतात जातात, मुख्यमंत्री येतात जातात बदलतात, पण नेहमी सत्तेत बसणारे कोण आहेत? म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका करतोय. आता जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीच यादी काढली तर आता भुजबळ, मुंडे, पटेल, तटकरे यांना साईडलाईन केलं जाते ना. त्यांनी लाथ मारली पाहिजे अशा गोष्टीवरती. आणि थोडी जर चाड असेल ना, थोडा जर स्वाभिमान शिल्लक असेल ना, अरे उतरा ग्राउंडवर, पब्लिकमध्ये उतरा, पब्लिकचे प्रश्न हातामध्ये घ्या. किती दिवस दरबारी राजकारण करणार आणि किती दिवस पैसे आणि प्रॉपर्ट्यांच्या मागे लागणार तुम्ही? तटकरेंना तुम्ही ओबीसी नेता म्हणता? कोण? आम्ही नाही म्हणत, पण ते म्हणतात ना सो कॉल्ड. काय केलं तटकरे? कुणी कसले काय जन्मानं ओबीसी आहेत ते, कार्यकर्तृत्वानं ओबीसी आम्ही त्यांना म्हणत नाही. आणि तसं जर असतं एकदा तरी ब्रशब्द बोलले असते ओबीसीच्या प्रश्नावर, पण मला कुठं ते बोललेले कधी दिसले नाही. तुम्ही का बाजू घ्यायला जाता? बाजू घ्यायचा विषयच येत नाही. आम्ही यांच्या नीती, पवारांच्या नीतीबद्दल बोलतोय मी. हे खूप धुतल्या तांदळाचे आहेत असं नाही मला म्हणायचं. रुपालीताई चाकणकर असू द्या, तटकरे असू द्या, नाही अजून कोण असू द्यात, अपवाद थोडासा भुजबळ साहेबांचा सोडला तर कोण ओबीसीच्या प्रश्नावर बोलतंय? बोलत नाहीत ते. बोलत नसतील तर आम्ही कसं मानावं त्यांना ओबीसी नेते? पण त्यांना त्यांची लायकी आरशासमोर उभं राहा म्हणावं आणि तुमच्या अखंड कारकिर्दीचं एकदा सिंहावलोकन करा, पाठीमागं वळून बघा, मग तुम्ही तुमची लायकी दादांच्या पोरांनी काय ठेवली हे तुम्हाला कळेल. 30 तारखेला आंदोलन सुरू होतं अंतरवलीमध्ये आणि मागण्या त्याच्यात जवळपास 10वं आंदोलन असेल त्याच मागण्यांसाठी. हे बघा, मनोज जरांगे हा आकलन शून्य असलेला माणूस आहे. आकलन म्हणतो मी, अक्कल नाही बोलत. महाराष्ट्राचा तोंडावळा काय माहिती आहे जरांगेला? जरांगेला बंजारा कुठं राहतो, कुठल्या पाड्यावर राहतो, कुठल्या तांड्यावर राहतो, त्याचं नेचर काय, त्याचं जात समूह काय, त्याला घटनेमध्ये काय स्थान आहे, ते आदिम आहेत का, त्यांची कल्चर काय आहे, त्यांना का दिलं आहे हे संविधानानं, हे त्याला अक्कल असेल. इथला बलुता अलुता त्यांच्या बाबतीत काय सोशल डिस्क्रिमिनेशन. बरं जाऊ द्या, हे सगळं सोडून द्या, त्याच्याकडून अपेक्षाही नको करू. पण मराठा समाज ज्यावेळी ओबीसीमध्ये इन्क्लूड होईल त्यांच्या स्पर्धेमध्ये, मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये ही लोकं टिकतील का हो? उदाहरण देऊ तुम्हाला. पुण्याच्या जवळ एक फुरसंगीजवळ उरळी नावाची एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. 9च्या 9 मराठा कुणबीयांना गेल्या. कुठं जातील? मी कायम सांगतो, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, जोशी, कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, कुठं जातील ही सगळी लोकं? नाथपंथी, डोगरी, गोसावी कुठं जातील? भामठा कुठं जाईल? टकारी कुठं जाईल? पारधी कुठं जाईल? कैकाडी कुठं जाईल? येईल एखादा नगरसेवक होईल, एखादा महापौर होईल, एखादा आमदार होईल, आमदारकीचं स्वप्न पडेल त्यांना एखादं. आणि जोपर्यंत हे निर्णय प्रक्रियेत येणार नाहीत, लॉ हाऊसमध्ये येणार नाहीत, कायद्याच्या सभागृहात येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या समूहाची भाषा कोण बोलेल? हे कारखानदार विखे, पवार, देशमुख, पाटील हे बोलतील त्यांच्यावर. आजही पारध्याला इथल्या व्यवस्थेमध्ये, गावगाड्यामध्ये 1 गुंठ्याची जमीन धारणा करता येत नाही. ड्रॉपआउट कोणाचं आहे? शिक्षणाचं गळतीचं प्रमाण, मुलींचं शिक्षणातलं गळतीचं प्रमाण कुठल्या समूहामधलं आहे? याचा इम्पेरिकल डेटा, अनुभवजन्य डेटा महाराष्ट्र शासनाकडे आहे. हे सगळं आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना समजावून सांगू. बरं, आता 30 तारखेला त्यांचं आंदोलन आहे, ते मागण्या करतायत सरकारकडे. त्या मागण्या योग्य नाही आहेत ओबीसीमध्ये, त्यांना येऊ द्यायचं नाही म्हणून तुमचं खरं तर आंदोलन सुरू झालं होतं. 30 तारखेच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी सरकारकडे काय मागणी आहे? सरकारनं काय करायचं ते करू द्यावं. सरकारनं आमची जातनिहाय जनगणना केली पाहिजे. सरकारनं आमच्या महाज्योतीसारख्या संस्थांना सारथीच्या तुलनेमध्ये पैसे दिले पाहिजेत. हेड काउंट करून. अरे 60% ओबीसींना तुम्ही 200-500 कोटी रुपये देताय, 10-12% लोकांना मात्र तुम्ही तिकडं हजारो कोटी रुपये देताय. सारथीच्या टोलेजंग इमारती पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, कोल्हापूरमध्ये उभ्या राहतात, पण ओबीसीच्या लोकांना साधं पुण्यामध्ये एक कार्यालय 1000 स्क्वेअर फुटाचं तुम्ही देऊ शकत नाही.
वसतिगृह तर खूप दूरची गोष्ट. हा दुजाभाव कशासाठी? बरं, शासनाचा GR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित आहे, जे सारथीला तेच बारतीला तेच तारतीला तेच महाज्योतीला, असा का दुजाभाव देत आहे ते? म्हणजे कुणीतरी एखाद्याने झुंडीनं मागणी केली की त्याच्या मागण्या मान्य करायच्या, आणि जो शोषित वंचित पीडित आहे, जो रस्त्यावर उतरू शकत नाही, जो मागणी करू शकत नाही, जो पॉलिटिकली इन्फ्लुएन्स दाखवू शकत नाही, जो एकत्रित येऊ शकत नाही, संख्येनं मोठा असताना सुद्धा जो पीडित आहे, जो शोषित आहे, जो वंचित आहे, त्याला तुम्ही वाटाण्याची अक्षता लावणार? जरांगेच्या सांगण्यावरून जर हे वागायला लागलं सरकार, तर हे ओबीसीनी मग राहायचं नाही महाराष्ट्रामध्ये. द्या आम्हाला महाराष्ट्र वेगळा करून. नक्की, बरोबर. सर, तुमचे हे सगळे मुद्दे लक्षात आलेत. आपल्यासोबत पॉलिटिकल महाराष्ट्राची टीम सुद्धा आहे, त्यांनाही त्यांच्याही मनात काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे आहेत. ॲक्च्युली आता धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू होतं, त्याच्यात तुम्ही कुठेच दिसले नाही, आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे बघा, धनगर समाजाला ओबीसीमधून बाजूला काढणं हा एक इथल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा खूप मोठा डाव होता. लक्ष्मण हाकेंनी ST आरक्षणावर पण आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत. बारामतीमधलं ऐतिहासिक उपोषण हे लक्ष्मण हाकेंनीच केलेलं आहे. पण धनगर हा ओबीसीमध्ये येत नाही, हा जो नेरेट जरांगेपासून ते मराठा समाजाच्या अनेक पुढाऱ्यांनी पसरवला, हा मुळात चुकीचा आहे. कारण 27% ओबीसी रिझर्वेशनमध्ये धनगर हा 3.5%चा क्वांटम घेतो. किती टक्क्याचा? की जो ओबीसीमधल्या 450 जातींचं रिझर्वेशन आहे 27%मध्ये, वरचं 2% 29%मध्ये, तर त्यातला सगळ्यात मोठा हिस्सा कोणाचा आहे? धनगर समाजाचा आहे. मग मी ओबीसीच्या प्रश्नावर आंदोलन करतोय, जरांगे बोलता बोलता कायम म्हणतात की त्यांनी त्याच्या जातीचं बघावं. म्हणजे ओबीसीमध्ये धनगर येत नाही असं त्यांना सांगायचं आहे का? ओबीसीचे आता जे MPSC करतात मुलं, स्कॉलरशिप्स घेतात मुलं, पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्व करतो धनगर समाज, आम्ही ताटातलं सोडून द्यावं आणि आम्ही STच्या मागं लागावं, म्हणजे ओबीसीची चळवळ दुबंगली जाईल, फूट पडेल, आणि धनगर लढणारा समूह, मोठा समूह, लोकसंख्येनं मोठा असलेला समूह एकदा बाहेर पडला की ओबीसी खिळखिळा होईल, आणि मग ओबीसीचं सगळं ॲक्वायर करायचं, बेकायदा ताबा मारायचा, ही रणनीती आहे महाराष्ट्रामध्ये. तिचा प्रश्न तोच होता ना. तुमच्यासोबत असणारे दीपक बोराडे आंदोलनाला बसले होते, पण काय झालं पुढं त्याचं? तिथं लक्ष्मण हाके कुठे दिसले नाही. नाही जाणार लक्ष्मण हाके, बोराडेंसोबत नाही जाणार. का जाणार नाही ते सांगतो ना. माझ्या ताटातलं मला पहिल्यांदा प्राधान्यानं ते सांभाळायचं आहे. पण ओबीसी आंदोलनात महिला फार कमी प्रमाणावर दिसतात किंवा दिसत नाही. ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, पॉलिटिकली त्याचं प्रतिनिधित्व नाही, म्हणून तर रिझर्वेशन दिलंय ना त्यांना. हा जर जागृत असता, हा जर अलर्ट असता, हा जर पॉलिटिकली लिटरेट असता, तर त्याला मग एवढी मग आम्ही जरांगेपेक्षा 10 पट मोठी संख्या दाखवू शकलो असतो ना महाराष्ट्रात. आम्ही विखुरलेले आहोत. ओबीसींना एकत्र करायचं, मुळात विजय एनटीला वाटतं आपण ओबीसीच नाही आहोत. ओबीसींना वाटतं की विजय एनटीनंच खूप लाभ घेतला आहे, किंवा विजय एनटी कुठं आहे यामध्ये. हे महाराष्ट्रातल्या राजनीतीचा सगळ्यात मोठा पाया फोडा आणि राज्य करा. ही जी इंग्रजांची रणनीती आहे ती इथल्या पवार पाटील देशमुख मंडळींनी आत्मसात केलेली आहे. निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं आहे पवार पाटील देशमुख या मंडळींनी. पण आमचं अंतःकरण कधी समजून घेतलं नाही. बारामतीमध्ये रिपीट अगेन अँड अगेन पवार का निवडून येतात? मी काय पहिलं वाक्य बोललो? जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. बारामतीमध्ये कुणाची संख्या जास्त आहे? मग हाके का निवडणूक लढवत नाहीत? लढवतील ना. माघार का घेतात? अरे माघार, हे बघा, तो त्यावेळेचा प्रश्न असा होता की सुनेत्रा पवार ही एक महिला होती, आणि ती निवडणूक होती ती सहानुभूतीच्या पातळीवरची होती. एक अपघाती निधन झालंय. शेवटी हे बघा, जिथं अपघाती निधन, जिथं सहानुभूती, जिथं दुःखद घटना आहे, तिथं सगळे लोक विसरतात. हे सगळं तुम्हाला उमेदवारी अर्ज मागं घ्यायच्या दिवशी सुचलं का? नाही, हे आम्हाला सुचलं होतं पहिल्यापासूनच, हे आम्हाला माहीतच होतं. पण आम्ही आमची स्पेस का कव्हर करू नये? आम्ही फक्त सामाजिकच मूव्ह करायची का? आम्ही पॉलिटिकली मूव्ह कधी करणार? आम्ही आमचा कॅनव्हास कधी व्यापणार आहोत? रात्रंदिवस जर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाड्यावर, वस्त्यावर, तांड्यावर, प्रत्येक प्रश्नावर बोलत असेल, रोज माझं सरासरी मी 3 तास सुद्धा झोप घेऊ शकत नाही. आणि माझा प्रवास जर सगळा काढला, सगळं सोशल मीडियावर तुम्हाला अपडेट बघायला मिळेल. मग एवढं जर आम्ही धावत पळत असू, आम्हाला जर प्रतिक्रिया तिथल्या पत्रकारांनी विचारली तर आम्ही का बोलू नये? हा भाग आहे ना रणनीतीचा. आता इथून पुढची निवडणूक सांगा बरं, बघू कसं आम्ही माघार घेतोय. आमचा कार्यकर्ता उभा राहील, मतं किती पडतील ही नंतरची गोष्ट, पण आम्ही विरोध करू, आम्ही संघर्ष करू. आम्ही आमच्या समूहाची जोपर्यंत त्यांना सामाजिक न्याय भेटत नाही तोपर्यंत त्यांच्या बाजूनं आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू. ओबीसी आंदोलनामध्ये किंवा कोणत्याही आंदोलनामध्ये जी भाषा वापरली जाते ती अत्यंत वाईट असते, म्हणजे ऐकवतही नाही. पण जर आपल्याला माहीत आहे मुळात की आपला मुद्दा खरा आहे किंवा आपण खरे आहोत आणि आपला मुद्दा बरोबर आहे, तर मग ही अशी भाषा वापरण्याचं काय कारण? भाषा कोण वापरतंय? मुळात
कोण शिवराळ भाषा बोलतं, कोण कमरेखालची भाषा बोलतं. मुळात मीडिया अशाच भाषेला जास्त प्राधान्य देतो. हे माझं रीडिंग आहे, माझं ऑब्झर्वेशन आहे. मनोज जरांगेची प्रेस लाईव्ह होते किंवा मनोज जरांगेंची जी भाषा, ती भुजबळांवरतीची असो किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना फार त्यांनी आम्ही आरक्षण मागायला आलो आहे, आम्ही काय तुमची बायको मागायला आलो नाही, हे झालं ना हायलाईट. त्यामुळं आम्ही संविधानाची भाषा बोलतो आहे, आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतो आहे, आम्ही सोशल जस्टिसची भाषा बोलतो आहे, आम्ही लोकशाहीची भाषा बोलतो आहे, आम्ही आयोगांची भाषा बोलतो आहे, आम्ही प्रवर्गाची रिप्रेझेंटेशन करतो आहे, सामाजिक दुजाभाव कसा झाला हे मांडतो आहे. बरं, मराठा आत इन्क्लूड झाल्यानंतर यांचं काय होणार आहे, परिणाम काय असणार आहेत हे बोलतो आहे. आम्ही कधी कुठं केव्हा जरांगेंना असो किंवा आणि कुणाला असो कधी शिवराळ भाषा वापरल्या आजपर्यंत आम्ही पर्सनल लक्ष्मण हाकेंनी पर्सनल अटॅक केला आहे. त्यांच्या दिसण्यावरनं, त्यांच्या बोलण्यावरनं, त्यांच्या वागण्यावरनं, त्यांच्या हेअरस्टाईलवरनं कधीही दिसणार नाही तुम्हाला. मला दाखवा एखादा असेल तर. आम्ही संविधानिक भाषा बोलूनसुद्धा ओबीसी मुळात काय झालं की ओबीसीची मुवमेंट, ओबीसीचे प्रश्न, ओबीसीच्या समस्या खूप मोठ्या आहेत. मनोज जरांगेंनी ज्यावेळी हा अजून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये, त्यांना सोशल जस्टिस नाही मिळालेला. महाराष्ट्राचं 7 लाख करोड रुपयाचं नियर अबाउट बजेट आहे. त्या बजेटमध्ये ह्या ओबीसींच्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी त्या 100% बजेटपैकी 7 लाख करोडपैकी 0.6% बजेट 60% लोकसंख्येला आहे. तुम्ही म्हणता की तुम्हाला महाराष्ट्राचे थलपती विजय व्हायचे किंवा थलपती व्हायचे किंवा मग व्हाल तुम्ही, असं माझं हे आहे. पण जर थलपती विजयांकडे आपण बघायला गेलो तर ते सर्व जाती समावेशक आहेत. पण इथे बघायला गेलो महाराष्ट्रात तर मराठा आणि ओबीसी अशी एक म्हणजे एकदम दरी पडलेली दिसते. पण जर मग तुम्ही थलपती विजय झाले महाराष्ट्राचे कधी, तर मग तुम्ही मराठा समाजाला नाही सामावून घेणार का? आम्ही संविधानाची भाषा बोलणार, आम्ही लोकशाहीची भाषा बोलणार, आपण जी शपथ घेतली त्या शपथेची भाषा बोलणार. आणि मुळात थलपती व्हायला आम्हाला अडचण काहीच नाही आहे. जरांगे किती टक्के समूहाची भाषा करतात? 10 ते 12%. आम्ही किती टक्के समूहाची भाषा बोलतो आहे? 50 ते 60%. विजयाच्या समीप कोण जाईल? सत्ताधारी पक्षाला जेव्हा तो सत्तेपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला किती टक्के मतदान होतं? 30, 32, 29, 28, 30, 34 या टक्क्यांच्या आसपास मतदान घेणारा पक्ष सत्तेमध्ये पोहोचतो. आमच्याकडे क्राऊड किती आहे? 60%. जरांगेकडे किती क्राऊड आहे? 10 ते 12%. अरे आम्हीच जाऊ शकतो ना. 13 ते 14 करोड जनतेला अपिलिंग भाषा बोलणारा आम्ही जर फक्त 50-60% आम्ही 25% जर अपिलिंग बोललो तरी आम्ही सत्तेपर्यंत पोचतो. मग नियर अबाउट कोण आहे? नियर कोण आहे? त्या सीमारेषेजवळ, त्या विजयाच्या लाईनजवळ, त्या सत्तेच्या लाईनजवळ जवळ कोण आहे? आम्ही आहे. क्राऊड कोणाचं आहे? आमचं आहे. फक्त त्या क्राऊडला आम्हाला जागं करायचं आहे. हे शिवधनुष्य आम्हाला पेलायचं आहे. फुले शाहू आंबेडकर आम्हाला त्यांना समजावून सांगावे लागणार आहेत. आम्ही सत्तेमध्ये गेलो तर सत्ता तिथं ठरलेली आहे ना. निकष ठरलेले आहेत, लाईन ठरलेले आहेत, सोशल वेलफेअरच्या योजना ठरलेल्या आहेत, सोशल असिस्टंटच्या योजना ठरलेल्या आहेत, सोशल जस्टिसच्या योजना ठरलेल्या आहेत. कायदे कानूनप्रमाणे फक्त सत्ता, राजकारण आणि ह्या योजना पुढं रन करायच्यात. तिथं कुणाला दुजाभाव असायचं काहीच कारण नाही. मग या आरक्षणाचं मूळ ओबीसींना जागवणे की ओबीसींना सत्तेत नेणे? असं सत्तेत व्हाय नॉट? ओबीसीने का सत्तेत जाऊ नये? अरे जिसकी संख्या जितनी भारी. आम्ही सत्तेत जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत खरा महाराष्ट्र काय ते कळणारच नाही. महाराष्ट्र यांच्या बापाची जागिरी आहे या कारखानदारांच्या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं असेल तुम्हाला आरेवाडीच्या बिरोबाला जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं असेल तुम्हाला भगवान गडावर जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे पोहरा देवीच्या गडावर जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे सोमवती अमावस्येला तुम्हाला जेजुरीच्या खंडोबाला जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे गावगाड्यातल्या छोट्या मडीला जावं लागेल. भटक्यांची पंढरी माळेगावच्या खंडोबाला जावं लागेल. तुम्हाला कळेल महाराष्ट्रामध्ये कोण राहतं, कोणाची संख्या किती आणि महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. ह्या कारखानदारांची संस्कृती आहे. जरांगे सांगतो ती संस्कृती आहे महाराष्ट्राची. त्यामुळं विषय खूप गहन आहे. लोकांना फक्त जागा करायचं. ओके, पण मग जर आपण असं म्हणतो की ओबीसींसोबत डिस्क्रिमिनेशन केलं जाते किंवा त्यांना खाली लेखलं जाते किंवा मग व्हॉट एव्हर, पण मग ओबीसींमध्ये आपण बघितलं जातींमध्ये खूप भयंकर तरी आहे. एका छोट्याशा म्हणजे धनगरांमध्ये पण हाटेकर कुटेकर अशा खूप जाती येतात, पोट जाती. त्यांच्यामध्ये पण प्रत्येकाला वाटतं की नाही मी वरचा. मग त्याच्यासाठी काय करायचं? म्हणून तर जातीची भाषा न बोलता लक्ष्मण हाके क्लासची भाषा बोलताय की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कायद्यानं तिला प्रारूप प्राप्त करून दिलं.
मला एक सांगायचं आहे तुम्हाला, ओबीसीमधल्या अशा जाती आहेत की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला नाही. मला सुताराचा एक माणूस सांगा, मला लोहाराचा एक माणूस सांगा, जो गाडी लोहार आहे, जो युद्धजन्य परिस्थितीमध्ये इथल्या इतिहासामध्ये ज्यानं रक्त सांडलं आहे, तो गाडी लोहार, एक मला आमदार त्यांचा दाखवून द्या. महाराष्ट्रामध्ये जनसंख्येच्या बाबतीमध्ये 2 नंबर असलेला धनगराचा माणूस एकही देशाच्या संसदेमध्ये आजही निवडून जाऊ शकला नाही. नाभिकाचा माणूस सांगा मला, कुंभाराचा माणूस सांगा, बलुत्या अलुत्यामधल्या छोट्या 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 मायक्रो जाती, घिसाडी असेल किंवा जो पालपारधी असेल, जो शिकारी पारधी असेल, कोळी असेल, सोनकोळी असेल, पानकोळी असेल, जे एस टीमध्ये गेले ते थोडेसे रिझर्वड होऊन त्यांच्यामधले काही प्रतिनिधी गेले असतील. SC STचा थोडासा विषय बाजूला ठेवतो की जे कायद्यानंच डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना स्थान दिलं म्हणून. पण ह्या ओबीसींचं मात्र खूप मोठं नुकसान झालं. ओबीसी ना दार का ना घाट का. ओबीसी नेहमी आदांतरी राहिला, लटकत राहिला, कुणाची तरी हुजरेगिरी करत राहिला, कुणाच्या तरी सावलीला जात राहिला, कुठल्या तरी छोट्या मोठ्या पदावरती समाधान मानत राहिला. त्याला त्याचं भान आलं नाही, महाराष्ट्राच्या तिजोरीचं भान आलं नाही, मान सन्मान इज्जतीचं भान आलं नाही. तो नेहमी दुय्यम भूमिकेत, दुय्यम नागरिकत्वाची भावना आज महाराष्ट्रातल्या ओबीसीला, देशातल्या ओबीसीला बघायला मिळते. आता तुम्ही या 100 सभा घेणार आहात, तुम्ही त्याच्यामध्ये हे जे ओबीसी आहेत त्यांच्यामध्ये त्यांना जागृती करून त्यांना हे सांगणार आहात की नाही तुम्ही सगळे एकत्र आहात. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. या लाईनवर जरी आम्ही काम केलं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाके आणि ओबीसी इज इक्वल टू ओबीसी या कॉन्सेप्टवरती आम्ही 50 आमदार 2029च्या डिलिमिटेशन नाही झालं तर, आणि डिलिमिटेशन झालं तर 100 आमदार हे फक्त आमच्या ओबीसीच्या लक्ष्मण हाके निवडून आणणार. प्रश्नच नाही. 100 आमदार 100 सभा आज बॉन्ड पेपरवर लिहून देतो. आता तुम्ही बोलता बोलता म्हणलात लक्ष्मण हाके इज इक्वल टू ओबीसी. लक्ष्मण हाके आणि ओबीसी हे 2 शब्द डोळ्यासमोर ठेवून आम्ही विदाऊट डिलिमिटेशन 50 आमदार आणि डिलिमिटेशन झालं तर 100 आमदार आज बॉन्ड पेपरवर मी लिहून द्यायला तयार आहे. लक्ष्मण थलपती. थलपती वगैरे तो नंतर तुम्ही काय थलपती द्या, नंतर अजून कुठलं नाव द्या. थलपतीचा तोपर्यंत थलपतीचं नाव अजून विस्मृतीत गेलेलं असेल. माझा थोडा वेगळा प्रश्न आहे की आता देश आर्थिक संकटात असताना, आंतरराष्ट्रीय संकटात असताना कधीपर्यंत या जातीच्या आंदोलनात आणि हे खेळत राहायचं? ते महागाई वगैरे दिसत नाही का तुम्हाला? मग तुमच्या ज्या 100 सभा नाही 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 याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? लाखो करोडो रुपयांचं कंपन्यांचं कर्ज माफ करणारी इथली व्यवस्था सामान्य माणसाला एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकत नाही. आणि एज्युकेशन प्रोव्हाइड जर असं कुठलं सरकार किंवा मंत्री म्हणत असेल तर त्याने एकदा ड्रॉपआउटची वास्तव परिस्थिती समजून घ्यावी. इंडियाची भाषा आम्हाला काय देणं घेणं आहे इंडियाच्या भाषेचं? अरे आम्हाला शिक्षण आणि 2-3 टायमाचं प्रॉपर जेवण, प्रॉपर आरोग्य मिळत नसेल, काय देणं घेणं आहे आमचं त्यांच्याशी? महागाईशी, या गोष्टीची त्या गोष्टीची. अरे आमच्या गरजा बी ठरलेल्या आहेत आणि आमच्या गरजा खूप कमी आहेत सामान्य माणसाच्या, कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या. त्याला BMW किंवा कुठली गाडी किंवा विमानाचा प्रवास किंवा कुठले 5 स्टार नाही आहे. त्याला त्याच्या मुलाला महिन्याचा EMI कसा देता येईल, त्याला मेसला पैसे कसे देता येतील, हॉस्टेलला खूप लिमिटेड गरजा आहेत. अजून आम्ही तिथंपर्यंत त्या लाईनपर्यंत पोचलोच नाही सिव्हिलायझेशनच्या. त्यामुळे आम्हाला वर काय चाललं आहे माहीत नाही. आम्हाला सत्तेत यायचं, आम्हाला क्रांती घडवायची आणि ज्या लोकांनी हा देश, हा महाराष्ट्र लुबाडून खाल्ला आहे त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही आंदोलनच करता की त्यात काही सक्सेस पण झालेत? हाके आंदोलन जीवित तर नाहीत? नाही आंदोलन हे बघा, कार्यकर्ता घडतो तो संघर्षातून घडतो आणि संघर्षाचं दुसरं नाव आंदोलन आहे. आमच्या भूमिका, जर एखाद्या कार्यकर्त्याला भूमिका नसेल तो नेता कसा म्हणून पुढे येईल? आणि आंदोलन कोण करतं आहे हे ज्यावेळी ठरेल, तो काय असा अचानक आभाळातून थलपती पडणार नाही किंवा एखाद्या मोठ्या पॉलिटिकल कुटुंबामध्ये जन्माला आला म्हणून तो थलपती होईल या खुशीत कुणी गाजरं खाऊ नयेत. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये सरासरी रोज 150, 200, 250 किलोमीटर रनिंग करणारा माणूस पाहिजे, तो थलपती होईल. उगाच कुठंतरी माझ्या बापाची खूप मोठी जागिरी आहे, माझा खूप मोठा राजकीय वारसा आहे, माझ्याकडे खूप मोठे पैसे आहेत, लॉजिस्टिक आहे, अजिबात नाही. एका बाजूला एका जागेसाठी 100 कोटी रुपये घेऊन उभा राहिलेला प्रस्थापित माणूस, दुसऱ्या बाजूला लोकवर्गणीतनं उभा राहिलेला माणूस विजयापर्यंत घेऊन जाण्याची आमची
आकांक्षा त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही काय आंदोलन सक्सेस केली आहेत की नाही की फक्त खूप आंदोलन सक्सेस केलेत, खूप आंदोलन. एखादं आंदोलन सांगा जे सक्सेस झाले. हे बघा, महाज्योतीच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून स्कॉलरशिप मिळत नव्हती, की जी बार्टीला मिळत होती, जी सारथीला मिळत होती. ते आंदोलन आम्ही खूप मोठा संघर्ष, खूप जवळजवळ 2 वर्ष आंदोलनं करत होतो. मुंबईमध्ये अधिवेशन चालू होतं, आम्ही गिरगाव चौपाटीला जाऊन समुद्रात उड्या घेतल्या, तरीसुद्धा ते आमचं आंदोलन सक्सेस झालं नव्हतं. पण आत्ताच सुदैवानं 15-20 दिवसापूर्वी आम्ही 900 विद्यार्थ्यांना फेलोशिपच्या आम्ही त्यांना तो निधी, ते मानधन देण्यात यशस्वी झालो. दुसरी गोष्ट, अंजनगाव येथे खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि त्या पुतळ्या आडून, महाराजांच्या पुतळ्या आडून तिथल्या लोकांवरती जे प्रेशर करण्यात येत होतं आणि जे महाराष्ट्रामधल्या अशा वादग्रस्त ठिकाणी जाऊन महाराजांचा पुतळा रात्री अपरात्री फायबरचा, कमी दर्जाचा, निकृष्ट प्रतीचा बसवला जात होता, ते आंदोलन आम्ही जाग्यावर स्टॉप करण्यामध्ये यशस्वी झालो. नाही, अंजनगावचा विषय निघाला म्हणून विचारतोय सर मला प्रश्न. लक्ष्मण हाके मध्येच ॲग्रेसिव्ह होतात, आक्रमक होतात, हातपाईवर येतात. अंजनगावमध्ये आम्ही ते मोजणी करायला त्यावेळेस पाहिलं, तिकडे माजलगावमध्ये सुद्धा तुम्ही काय दंड ठोपटले बघा, सांगतो, उत्तर देतो. त्या माजलगाव नाही, गेवराईच्या चौकामध्ये आम्ही दंड थोपटण्याचं कारण असं होतं, आदल्या दिवशी त्याच चौकामध्ये लक्ष्मण हाकेचा पुतळा राज्यकर्त्या लोकांनी, निवडून आलेल्या लोकांच्या कार्यकर्त्यांनी जाळला. तिथं माझ्या ओबीसींच्या मनामध्ये मला जर विश्वास निर्माण करायचा असेल तर आम्ही फक्त तात्विक भाषा बोलून चालणार आहे का? त्या माणसांच्या मनामध्ये जी मरगळ आली, जी नैराश्य आलं आहे, त्यांच्या मनामध्ये मला एक आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून किंवा एका सर्टन लिमिटमधला नेता म्हणून त्यांच्या मनामध्ये ऊर्जा देण्याचं काम माझं आहे. त्यामुळे त्या चौकात जाऊन दंड थोपटणं, आणि आम्हीसुद्धा इथल्या व्यवस्थेचे घटक आहोत, आम्हाला कोणी कमी लेखण्याच्या भानगडीत पडू नये, ही जी ऊर्जा निर्माण करायची तर दंडच थोपटावे लागतील ना. अंजनगावमध्ये तिथल्या त्या मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्याला मी हुसकावून लावलं, जे अंगावर गेलो. जो लक्ष्मण हाके संविधानाची भाषा बोलतो, कायद्याची भाषा बोलतो, तिथं तो मोजणी अधिकाऱ्याला का हुसकावून लावतो? कारण त्या गाव अस्तित्वात येण्यापूर्वी, इसवी सन लिहिण्याच्या ही पूर्वी, ज्या गावाचं नावच खेळोबाच्या नावावर नाही, जे गाव त्या खेळोबाच्या जागेवर बसलं, ज्यावेळी इंग्रजांचं ड्राफ्टिंग नव्हतं, जमीन मोजली गेली नव्हती, तिथं तुम्ही म्हणताय की आम्हाला मंदिराची जागा मोजायची. कुणी अधिकार दिला व्यवस्थेला? हेमाडपंथी मंदिर आहे ते अंजनगावचं खेळोबाचं. ते वतन आहे ना, 4 तालुक्याचा भाग त्या वाघमोडेंना दिला गेलेला आहे. कधीचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्याही अगोदर. आदिलशाला, म्हैस टिक्का किंवा तिथला शेतचारा भरणारे वाघमोडे आहेत. ती जमीन तुम्ही मोजताय मंदिराची, आणि मोजून तुम्हाला काय करायचं आहे? कुणी अधिकार दिला व्यवस्थेला? अरे, आमचे देव, धर्म, देवस्थानं आमची म्हणून काही एक प्रतिष्ठा आहे, आम्ही कसे मोजू देऊ बरं? उत्तर नव्हतं, महसूल विभागाकडे उत्तर नव्हतं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे उत्तर नव्हतं. हुसकावून आम्ही. कुणी अधिकार दिला तुम्हाला की ज्या देवाच्या नावावरनं गाव वसलंय त्याला तुम्ही मोजायला चाललाय? मनोज जरंगे आता उपोषण करायचे म्हणतात. आता मला सांगा, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामधला तोडगा काय असू शकतो? विषय असा आहे, परत इम्पेरिकल डेटा कलेक्ट व्हावा, सामाजिक पॅरामीटर्स, सोशल पॅरामीटर्स लावले जावे. आहे ना, आपल्याकडे सिस्टीम आहे ना, आयोग आहे तिथं वेगवेगळे, कुणीही मागू शकतं, कुठलंही आरक्षण मागू शकतं. पण तुम्ही मागणी केल्यानंतर तुम्ही त्या पॅरामीटर्समध्ये बसता का? त्या चौकटीत बसता का? लिगल ॲस्पेक्ट त्याचा काय? सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचं आहे? स्टेट बॅकवर्ड कमिशनला काय म्हणायचं आहे? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला काय म्हणायचं आहे? त्यात बसत असाल तर घ्यावंच लागेल, त्यात बसत नसाल तर घेतलंच जाणार नाही. बेकायदा वागू नका असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा थलगपती व्हायला आवडेल का? आवडेल म्हणण्यापेक्षा तुम्ही व्हाल असं वाटतं का? मला महाराष्ट्रातल्या ओबीसीला जागा करायचं आहे. ओबीसीचं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व 2029 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन जायचं आहे. मग त्यावेळी थलपती असेल किंवा अजून कोण असेल किंवा अजून कोण असेल, तुम्ही व्हाल का असं त्याचं म्हणणं आहे? व्हायला आवडेल. अरे, एवढ्या मोठ्या क्राऊडला आपण अपील करत असताना, जागृत करत असताना, जर त्यांनी तेवढं दान जर दिलं, शेवटी संख्येला महत्त्व आहे ना. परवा काय म्हणले जय पवार, कोणतरी म्हणालं पवार कुटुंबियातलं की सुनेत्राताई मुख्यमंत्री असं काहीतरी म्हटलं, ज्याला जादुई आकडा 145 आमदारांचा गाठता येईल तो मुख्यमंत्री होईल ना. त्यामुळे व्हायला कुणाला आवडणार नाही? आमदार व्हायला, खासदार व्हायला, मुख्यमंत्री व्हायला, पंतप्रधान व्हायला, राष्ट्रपती व्हायला कुणाला आवडणार नाही? त्याचा शेवटचा मुद्दा तोच आहे, तुम्ही व्हाल का? अरे, ज्यावेळी हे बघा, मला वाटण्यावर अवलंबून आहे का? मला आत्ता वाटतं की नाही, विश्वास आहे का तुम्हाला पण तुम्ही होऊ शकता? अरे, प्रश्नच नाही. लोकशाहीमध्ये काहीही होऊ शकतं. आम्हाला आमची जिगर, आम्ही एक आंदोलक आहे लक्ष्मण हाके,
पण महाराष्ट्रातल्या ओबीसीचा व्हॉइस बनायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय ना, बनलाय ना. राजकीय महत्वाकांक्षा असणारा आंदोलक. राजकीय महत्व का असू नये, राजकीय महत्वाकांक्षा. राजसत्ता जर अंतिम असेल, राजसत्तेमध्ये गेल्याशिवाय परिवर्तन करू शकत नसाल, आंदोलकानं का होऊ नये राज्यकर्ता? आणि आंदोलकच राज्यकर्ता झालेला आहे, आभाळातनं पडलेला नाही राज्यकर्ता. एक नेता, एक कार्यकर्त्याचा नेता व्हायला किमान 20 वर्षाचा कालावधी आत्तापर्यंतच्या पिरियडमध्ये जात होता. आता तुमच्यासारखा सोशल मीडिया आणि फास्ट फॉरवर्ड जमान्यामध्ये 2-5 वर्षामध्ये सुद्धा नेता होऊ शकतो. अरे विजय थलपती 2च वर्ष पक्ष स्थापन करून झालं होतं, सत्तेत पोचले. अरविंद केजरीवाल तुम्ही वर्षा 2 वर्षात मुख्यमंत्री झाले. सर, तुम्ही थलपतीचं वारंवार नाव घेता. शिरसटवाडीच्या सभेत तर तुम्ही सुरुवात केली, वारंवार थलपतीचं नाव घेतो. काय आदर्श डोळ्यासमोर ठेवला की काय? आदर्श तर निश्चितच ठेवायला काय हरकत नाही, पण प्रश्न उरतो हा, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. त्या सत्तेला 2 आमदार आहेत भाजपचे तिथं. अरे हा महाराष्ट्रामधल्या विरोधकांना एक सकारात्मक संदेश आहे ना, पॉझिटिव्ह मेसेज आहे ना. का घेऊ नये पॉझिटिव्ह मेसेज? म्हणतो आता भाजप अजून 2 टर्म भाजप जात नाही, अजून 2 टर्म भाजप काही उमजू देत नाही. अरे सगळे रांग लावून त्या भाजपमध्ये प्रवेश करतायत. तिथं जाऊन तुमचं काय होणार आहे? विरोधक गलित गात्र झालाय, विरोधक धुळीस मिळालाय देशभरामधला. त्या विरोधकांना हा पॉझिटिव्ह मेसेज असू शकत नाही, म्हणून मी तलपतीचं नाव घेतोय. ना तर सगळे रांग लावून जातात भाजपात म्हणतात तुम्ही, पण तुमच्यावर बरेचदा आरोप झाले की तुम्ही भाजपचे पपेट आहात. भाजपचा जर पपेट असतो तर मी GR फाडला नसता. भाजपचा पपेट असतो तर मी सभा नसत्या घेतल्या. भाजपचा पपेट असतो तर मी कुठली तरी आमदारकी खासदारकी एखादं पद महामंडळ घेऊन आराम तिकडं सावलीला जाऊन बसलो असतो. अजिबात नाही. हे चणे फुटाणे सोडून द्या. ओबीसीचं यातून भलं होणार नाही. आमदार होण्यानं, खासदार होण्यानं, मंत्री होणारं, पक्षाच्या सावलीला जाण्यानं ओबीसीचं भलं होणार नाही. जे आजपर्यंत आमच्या नेत्यांनी केलं ते लक्ष्मण हाके करणार नाही. लक्ष्मण हाके वेगळा संदेश देईल. लक्ष्मण हाके सत्तेपर्यंत जाण्याची भाषा बोलेल, कारण लक्ष्मण हाकेने थोडाफार फुले शाहू आंबेडकर वाचलाय, समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथल्या लोकांमध्ये पोहोचून एक थोडासा अवेअरनेस कार्यकर्ता म्हणून जो आम्हाला आला आहे, तो अवेअरनेस जर आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो तर निश्चित आम्ही सत्ता परिवर्तन करून दाखवू. तुम्ही आंदोलन करता, तुमच्या आंदोलनामुळे सरकारवर कितपत दबाव निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं? किंवा परिणाम होतो का? दबाव परिणाम सोडून द्या. लोकसभेला जी महाविकास आघाडी, भाजपचा एवढा प्रभाव असताना ज्या लोकसभेला ज्या महाविकास आघाडीने कमबॅक केला होता, तोच विधानसभेमधल्या त्या कमबॅकचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर लक्ष्मण हाके, ओबीसी चळवळ, मतदान, आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरचं मतदान, आम्ही कुणाला मतदान दिलं, आमची प्रेस काय होती, आम्ही प्रेस घेऊन सांगितलं होतं. तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. अरे आम्ही 60% भाषा बोलतोय, 10-12% कुणीकडं आणि 60% कुणीकडं. त्यामुळे कोण जरांगे फिरांगे आम्ही मानत नाही. आम्ही ज्या दिवशी आमच्या माणसांना जागृत करू ना, त्या दिवशी यांना गावचा सरपंच होण्यासाठी सुद्धा मुश्किल परिस्थिती करू महाराष्ट्रात. आता थलपती विजय तर तुम्हाला व्हायचंच आहे असं तुम्ही म्हणताय. जर कुठल्या एखाद्या पक्षाकडनं ऑफर आली तर तुम्ही कुठल्या पक्षाची ऑफर स्वीकाराल? सत्ताधारी मुळात माझा प्रश्न असा असेल की लक्ष्मण हाके तुम्हाला झेपणार आहे का? आलीच तर कुठल्या यायचा प्रश्नच येत नाही. लक्ष्मण हाके तुम्हाला झेपणार आहे का? कारण लक्ष्मण हाकेची भूमिका आहे की ओबीसी टिकला पाहिजे, ओबीसीचे प्रश्न सुटले पाहिजेत, ओबीसीला बजेटरी तरतूद झाली पाहिजे, ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आम्ही मतदारसंघ सुचवू, जो पक्ष मला आमदारकी नाही, माझी 50 माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये की जे विधानसभा मतदारसंघ ज्या कन्सिस्टन्सी तिथं ओबीसी बहुसंख्येनं राहतो, तिथला जोपर्यंत ओबीसी कायद्याच्या सभागृहात येत नाही तोपर्यंत त्या समूहाचा प्रश्न सुटत नाही. ही माझी मागणी आहे. लक्ष्मण हाके कोणाला पेलणार असेल, झेपणार असेल तर त्या पक्षाला लक्ष्मण हाके 100 म्हणजे 40,000 प्लस मोजायला लावेल. ही पण गॅरंटी देईल ना लक्ष्मण हाके. मी काय बोललो लक्षात आलं का तुमच्या? फक्त लक्ष्मण हाकेसाठी बात करायची नाही. आमचे प्रश्न काय आहेत पहिले ऐकून घ्या, आणि ते जर त्या प्रश्नावर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला किमान 50-60 मतदारसंघामध्ये 40,000 प्लस गेन्स देण्याचं काम लक्ष्मण हाके करेल. आहे का कोणी आजूबाजूला पक्ष तुमच्या असा नजरेत? नाही विचारा, आत्ता सध्या तरी मला नाही वाटत, कारण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसीच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसलेले आहेत, त्यामुळे मला नाही वाटत. मला वाटतंय आम्ही नवीन काहीतरी करू. मग लक्ष्मण हाके स्वतःचा पक्ष काढणार का? अरे हे बघा, परिस्थिती ठरवत असते, परिस्थिती ठरवत असते. नारायण राणेंनी पण पक्ष काढला होता. त्याचं पुढं काय झालं माहिती आहे ना? त्याचं पुढं काय झालं माहिती आहे सगळ्यांना. राज ठाकरेंनी पक्ष काढला होता. काय झालं त्याचं पुढं? खूप आहे.
परिस्थितीची डिमांड, सोशल व्हॅक्यूम पक्ष संघटना निर्माण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करत असतो. मग तो कोण माणूस आहे, कसला माणूस आहे, त्याच्याकडे पैसे किती आहे, त्याच्याकडे लॉजिस्टिक किती आहे, तो कोणाच्या जीवावर करतोय, त्याची आयडिओलॉजी काय, हे बघत नाही. परिस्थिती भाग पाडते. अरे तुला संघटन काढलं पाहिजे, अरे तुला पक्ष स्थापन केला पाहिजे, अरे तुला ह्या जागा लढवल्या पाहिजेत. ही परिस्थितीची मागणी असते, व्यवस्थेची मागणी असते. पक्ष, संघटन, आंदोलन, मोर्चा मी ठरवलं उद्या मला असा मोर्चा करायचा आहे. अरे माझ्यासमोर प्रश्नच नसेल, कोण लीड करतोय, कुठं लीड करतोय, त्याचं टायमिंग काय, त्याचा प्रश्न काय, ह्या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतील ना, तर सक्सेस आहे. कोणतरी कोणाला तरी आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे ना, मला असं नसतं होत. नक्कीच सर, तुम्ही इतक्या दिलखुलासपणे आमच्या सगळ्या टीमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि तुमच्या 100 सभा सुरू असतानाही तुम्ही हा वेळ काढलात आणि इथपर्यंत येऊन महाराष्ट्राच्या मनात असणाऱ्या प्रश्नांना उत्तर दिलेत. त्याबद्दल खरं तर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आभार. धन्यवाद, थँक्यू. हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. म्हणजे अगदी स्वतःचा पक्ष काढणार का, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर काय भूमिका आहे, कुठला राजकीय पक्ष यांना जवळचा वाटतोय आणि स्वतः लक्ष्मण हाकेंना आमदार व्हायचं आहे का, खासदार व्हायचं आहे का, सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तर दिली आहेत. आता जसं त्यांनी सांगितलंय की थलपती का होऊ नये महाराष्ट्राचा, घोडा मैदान लांब नाही आहे. पाहूयात लक्ष्मण हाकेंचं नक्की भवितव्य काय असणार आहे आणि त्यांचा प्रवास कसा असणार आहे. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.